श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. बऱ्याच दिवसांनी असे आपले सलग व्हिडिओ येत आहेत आणि तुम्ही सगळेजण व्हिडिओ का येत नाहीत ताई, सध्या काय प्रॉब्लेम आहे असं विचारत आहात. तर काहीच नाही, आता व्हिडिओ रेग्युलर येतील. आणि हो, सुनेत्राज लाईफस्टाईलचे सुद्धा व्हिडिओ आजपासून अवश्य बघा, कारण त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ आजपासून अपलोड करत आहोत. छोट्या मोठ्या ब्लॉग असेल, 5 मिनिटाच्या गप्पा असतील, पण आपण व्हिडिओ टाकत आहे. त्यामुळे आपल्या दुसऱ्या चॅनेलचं नाव आहे सुनेत्राज लाईफस्टाईल. या चॅनेलवर आजपासून कंटिन्यू राहा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ आहे 13 जानेवारी 2026 रोजी जी भोगी आहे त्याबद्दलचा. भोगी हा फार महत्वाचा दिवस आहे. तसं तर भोगी बरेच जण दुर्लक्षित करतात की संक्रांत मोठा सण आहे असं त्यांना वाटतं आणि भोगी आणि किंक्रांत या दिवशीकडे महत्व मानले जात नाही आणि ह्याच्याकडे दुर्लक्ष होते. म्हणूनच आजचा व्हिडिओ भोगीचे उपाय काय करायचे आहेत आणि काय केले म्हणजे भोगीच्या दिवशी उपाय केल्याने आपले भोग कसे संपतील, दुःखाचे भोग किंवा अडचणींचे भोग, पैशाचे भोग. आपण म्हणतो की नाही की काय मागं भोग लागलेत काय माहिती, कुणाचं काय वाईट केलं होतं म्हणून हे दिवस आलेत काय माहिती. तर त्यालाच म्हणतात भोग, जे आपल्याला कर्माचे भोग ज्याला म्हणतात, किंवा आत्ताचे नाही गेल्या जन्मीचे भोग असतील तर ते भोगल्याशिवाय खरं तर सुट्टी नाही. कोणीही असो, मग तो राजा असो, अन्यथा आपण असो, नाही तर सामान्य माणूस, नाही तर श्रीमंतातला श्रीमंत असो, जे काही भोग आपल्या नशिबात आहेत ते भोगावेच लागतात. ज्याचं आपण देणं आहे ती व्यक्ती कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या आयुष्यामध्ये येते. ती आपल्याला पैशाने फसवते, वस्तूने फसवते. म्हणजे आपण एखाद्याचं देणं असतो तेव्हाच आपल्याला देण्यांचा त्रास होतो, की आपण म्हणतो ना ह्यानं पैसे बुडवले, त्यानं पैसे बुडवले. अशा वेळेस फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की कर्म आहे, कर्माचे भोग आहेत. आणि जर विनाकारण तुम्हाला कोणी बुडवत असेल, अगदी तुमचे 1000, 2000, 3000 असे पैसे जर विनाकारण कुणी लुबाडत असेल तर त्याला आपले महाराज बघतच आहेत. मात्र जर आपण एखाद्याचे मागच्या जन्मी ऋण काहीतरी फेडण्याचे राहून गेले असेल, आपण त्या व्यक्तीला जर म्हटलं असेल नंतर देतो किंवा नाही देत जा, काय काय होतंय बघू, तर असं नाहीये. आपल्याला प्रत्येक कुठल्याही चुकीच्या गोष्टीची कर्म ही फेडावी लागतात. काही या जन्मातच, सध्या तर म्हणजे असं युग आहे, कलयुग ज्याला म्हणतो, की या जन्मीचे याच जन्मात फेडायचे. तुम्ही एखाद्याचे 5-10 हजार बुडवलेत तर तुम्हाला 50,000चे नुकसान होते. म्हणजे हे आत्ताचं कलियुग आहे. असं नाही की आपल्याला आत्ताचे पुढच्या जन्मी भोगायचे, मागच्या जन्मीचे भोग आपण आत्ता भोगतो, पण आत्ताचे जे आहेत ना ते इथं याच आयुष्यात फेडायचे आहेत. तुम्ही कुणाचे 5,000 बुडवा बघा, तुम्हाला 1-2 महिने काही वाटणार नाही, गंमत वाटेल, पण त्यानंतर तुमचे पैसे दवाखान्याला जातील, तुमचे पैसे कुठल्याही गोष्टीसाठी जातील. पण पैसा हा जातोच. पैसा कधीही चुकीचा पैसा घेतलेला राहत नाही. आणि यालाच आपण म्हणतो भोग भोगणे, किंवा सतत आजारपण मागं लागलं आहे. एक झाले की दुसरे, दुसरे झाले की तिसरे, हे सुद्धा भोगच असतात. म्हणजे ते भोगल्याशिवाय सुट्टी नाही. त्यानंतर बघा, आपण म्हणतो की माझ्याच बरोबर का वाईट होते, किंवा मी सगळ्यांबद्दल चांगलं करतो किंवा करते पण तरीही माझ्या मागं का दुःख आहे, तर तेही भोग आहेत. लक्षात घ्या. तुम्हाला जर या आयुष्यामध्ये घर मिळत नाहीये, किंवा एखादी गोष्ट मिळत नाहीये, तर तुम्ही गेल्या जन्मी जी चूक केली असेल, तुमच्या आयुष्यात नाती टिकत नाहीयेत, मैत्री असेल, जवळचं नातं असेल, ते तुमच्यापासून दूर जात आहे. तर प्रत्येक गोष्टीला एकच नाव आहे, ते म्हणजे भोग. आणि ते भोगायची तयारी ठेवा. त्याच्यापासून म्हणजे दूर पळू नका. कारण भोग भोगून संपवले आपण तर आपल्याला थोडं तरी सुख लागतं, पण आपण त्याच्यापासून पळालो तर आपल्याला जास्त त्रास होतो. म्हणून तुम्हाला जितकं चांगलं वागता येईल दुसऱ्याशी, समोरच्याशी, तेवढं वागा. मात्र आत्ता सांगू का, दुनिया अशी नाही राहिलेली की तुम्ही अरेला कार्य नाही केलं तर मात्र तुमचं पण नुकसान आहे. त्यामुळे जी माणसं चुकीची असतील, जी तुमच्याशी नीट वागत नसतील, त्यांना उत्तर पण तसंच द्यावं लागतं, कारण कलियुग आहे. मी पण बरेच वर्षाशी गप्प बसायचे, कुणी बोलले गप्प बसायचे. पण या वर्षात मात्र ठरवलं की नाही, आपल्यावर जिथं अन्याय होतोय दिसेल ना तिथं वाचाही फोडलीच पाहिजे. कारण मग असं कसं सांगू का तुम्हाला, एखाद्या
झाडाला दगड मारायला सुरुवात केली ना लोकांनी की ते झाड तुटेपर्यंत दगड मारतात, त्याची सगळी गोड फळं काढून घेतात, मात्र दगड मारायचे थांबत नाहीत. म्हणून या जगामध्ये थोडंसं उत्तर द्यायला पण शिकायचं, स्वाभिमान पण जपायचा, विनाकारण कोणाचं बोलून घ्यायचं नाही, अपमान सहन करायचा नाही. आणि आपल्या आयुष्यात भोग येऊ नयेत म्हणून आता भोगी दिवशी काय उपाय करायचा, तर भोगी दिवशी सकाळी उठायचे, भोगी दिवशी डोक्यावरून आंघोळ करायचीच करायची. चुकून पण कुणी असं करू नका की डोक्यावरून आंघोळ करायची नाही. संक्रांतीला नाही केली तरी चालेल, पण भोगी दिवशी सगळ्यात पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे डोक्यावरून आंघोळ करणे. आणि त्या पाण्यात काय टाकायचं, तर काळे तीळ, बर का, पांढरे नाही, काळे तीळ टाकायचे, मग आंघोळ करायची. आणि बऱ्याच ठिकाणी तिळाचं उटणं करतात, पांढरे असतील किंवा काळे, त्याचं उटणं म्हणजे बारीक पावडर करायची, ती तिळाच्या तेलात घालायची आणि संपूर्ण अंगाला लावायची. यामुळे सुद्धा आपल्याला खूप चांगला फरक दिसतो. आता काळे तिळच का, बघा, तर काळे तीळ हे शनीचं प्रतीक आहे, म्हणून आपल्याला काळ्या तिळाचा वापर करायचा आहे. आणि या दिवशी सगळ्यात आधी केस धुवायचे, प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ घालायचे, तांब्यातच घ्यायचे ते वरच्यावर आणि ते अंगावर घ्यायचे. मग ते राहू दे जाऊ दे काय व्हायचं ते त्याचं पुढं होऊ दे, पण आपण घेताना घ्यायचेच घ्यायचे. आता हे झाल्यानंतर देवपूजा करून घ्यायची. देवपूजा केल्यानंतर संपूर्ण पूजा झाल्यावर तुपाचा दिवा लावा, तेलाचा लावा, त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ घालायचे. देवांना सुद्धा काळे तीळ घातलेल्या पाण्याने आंघोळ घालायची, म्हणजे स्नान घालायचे. हे झाल्यावर उदबत्ती, दिवा हे सर्व लावून देवाजवळ प्रार्थना करायची की देवा, माझ्या मागचे जे काही भोग आहेत ते मी भोगत आहे आणि त्याच्यासाठी मला शक्ती दे, आणि पुढचं थोडंसं आयुष्य माझ्या आयुष्यात चांगलं पण येऊ दे, कारण खूप भोग भोगले, आता मला आता काहीतरी सुख लागू दे, अशी देवाजवळ प्रार्थना करायची. आठवणीने सगळ्यांनी बाजरीची भाकरी, त्या भाकरीला काळे तीळ किंवा पांढरे तीळ लावायचे. भोगीची भाजी जी असते, या मिक्स भाज्या जेवढ्या शरीरासाठी चांगल्या आहेत तेवढ्या त्या या दिवशी खाण्याला सुद्धा खूप जास्त महत्व आहे. सगळ्यात आधी देवाला नैवेद्य दाखवायचा की जे आपली भाकरी असेल, भाजी असेल, लोणी असेल, खिचडी दाखवतात त्या दिवशी, तर याचा नैवेद्य देवाला दाखवायचा. तुमची स्वतःची वास्तू असेल तर वास्तूला नैवेद्य जाणून म्हणजे काय म्हणतात त्याला, नक्की दाखवा, अजिबात विसरू नका. वास्तूला नैवेद्य दाखवायचं, कधीही विसरायचं नाही. वास्तूला नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर तुम्ही सगळ्यांनी जेवण करू शकता. आता संध्याकाळी काय करायचंय, थोडेसे काळे तीळ हातात घ्यायचे, मुठभर काळे तीळ हातामध्ये घ्यायचे आहेत. काळे तीळ कशासाठी, तर नजर बाधा दूर होण्यासाठी, किंवा तुमच्या मागं कुठली पण शनीची साडेसाती असेल, कोणत्याही प्रकारची साडेसाती असेल, कोणत्याही प्रकारचे त्रास असतील, मुलं ऐकत नसतील, मुलं रडत असतील, तुम्हाला कोणी मान देत नाहीये, किंमत देत नाहीये, तुम्हाला सतत तुमच्या घराला, तुमच्या पैशाला नजर लागतीये, अशा पद्धतीने सगळी घरामध्ये टोटल 4 माणसं असतील, 5 माणसं असतील, त्या सगळ्यांच्या डोक्यावरून एकच काळी मूठ तिळी घ्यायचे. त्या काळ्या मूठ तिळीकडे बघून आपल्या सगळे जे दुःख आहेत ते सांगायचे की हे ह्याच्या बरोबर निघून जाऊ दे. आणि त्यानंतर एक वेळा तुम्हाला हनुमान चालीसा म्हणायची आहे, एक वेळा हनुमान चालीसा आणि एक वेळा हनुमान बाहुक. बघा तुम्ही युट्यूबला आहे, हनुमान भाऊक. यामुळे तुमचं दुःख, दारिद्र्य, आजारपण, रोगराई, दुखणी, कुठलीही संधिवात असेल, कुठलंही दुखणं, हे जर हनुमान बाहुक तुम्ही रोज युट्यूबला लावून द्या किंवा स्वतः म्हणा, त्यानंतर तुमच्या या कितीही मोठी मोठी दुखणी असतील, कसा फरक पडतो ते मला सांगा. हनुमान बाहुक म्हणा, हनुमान चालीसा म्हणा, तारक मंत्र म्हणा, आणि त्यानंतर हे सगळे काळे तीळ प्रत्येकाच्या डोक्यावरून अँटी क्लॉकवाईज, म्हणजे डाव्या कानापासून उजव्या कानापर्यंत. माझा हा फ्रंट कॅमेरा आहे, तुम्हाला कदाचित उलट दिसत असेल, हा माझा डावा कान आहे. डाव्या कानापासून उजव्या कानापर्यंत, पुन्हा डाव्या कानापासून उजव्या कानापर्यंत असं 3 वेळा फिरवायचं आहे. आणि मग उभं 3 वेळा फिरवायचं आहे, वरून खाली किंवा खालून वर, तुम्हाला जसं जमेल तसं, प्रत्येकाच्या डोक्यावरून. आता तुम्ही सगळ्यांच्या डोक्यावरून करताय तर तुम्ही पण काळे तीळ घ्या, स्वतःच्या डोक्यावरून असे 3 वेळा फिरवा. आणि त्यानंतर हे काळे तीळ वाहत्या पाण्यामध्ये सोडायचे. कुठं सोडायचे, वाहत्या पाण्यामध्ये सोडायचे. आता सगळ्यात आधी प्रश्न येईल, आमच्याकडे वाहतं पाणीच नाहीये,
अशा लोकांनी काय करायचं, तांब्याभर पाण्यामध्ये ते तीळ घालायचे आणि एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचे. तुमच्या घरात जरी झाडं असतील, तुळस सोडून कोणत्याही, बेल, तुळस ही जी पवित्र झाडं असतात ही सोडून कोणत्याही, अगदी गुलाबाच्या झाडाला सुद्धा तुम्ही हे पाणी घालू शकता. आणि संध्याकाळी हा उपाय झाल्यानंतर तुम्हाला घरामध्ये कापूर फिरवायचा आहे, कापूर प्रज्वलित करायच्या, 7 कापराच्या वड्या, 7 पिवळ्या मोहरीच्या चिमूट, हे सगळं प्रज्वलित करायचं आणि घरामध्ये घंटा आणि हे वाजवत सगळ्या घरामध्ये हा धूर पसरवायचा. दारं संध्याकाळी उघडी ठेवायची. उरलेला कापूर जर अजून जळत असेल त्यामध्ये तर तो दरवाजामध्ये एका ताटलीत घालून, खाली डाग लागू नये म्हणून ताटलीत घालायचा आणि आपल्याला ठेवायचा आहे. अशा पद्धतीने भोगी दिवशीचे उपाय तुम्ही जर केलेत तर तुमच्या मागचे भोग खूप प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, अर्थातच संपण्यास सुद्धा मदत होईल. तर ही होती आजच्या व्हिडिओची माहिती. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते. कुंचन सेवा ज्यांना ज्यांना पाहिजे आहे, अँटिक कुंचन नाही आहेत, आता रेग्युलर कुंचन आहेत, पण मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते, सेवेला महत्त्व द्या. या वर्षात कुंचन घ्या तुम्ही, एखादा खर्च मागं ठेवा आणि आपल्याकडून कुंचन घ्या. आपल्याकडून कुंचन घेतलेच ज्यांनी, त्यांना प्रचंड छान फरक पडतोय, प्रतिसाद मिळतोय. असं नाही बरं का की तुम्ही कुंचन सेवा केली आणि करोडपती होणार आहे, असं नाही होत. फक्त तुम्हाला एक बॅलन्स येतो आयुष्यामध्ये आणि थोडं 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 करत तुम्हाला ती प्रत्येक शुक्रवारी थोडा थोडा फरक जाणवत एक वर्षभरात तुम्हाला भरपूर चांगला फरक जाणवतो. त्यासाठी सेवेवर विश्वास, सेवेमध्ये सातत्य, भक्ती असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. नुसता कुंचन घेतला, तो घेतलाय भरलाय म्हणून भरलाय, पटकन पूजा केली असं नाही, तर त्याची विधिवत छान मनापासून पूजा करायची. महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं, महालक्ष्मीचा जप करायचा, श्री सुक्त म्हणायचं, व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं. हे म्हणत म्हणतच कुंचन सेवा आपल्याला करायची आहे. आणि त्याच्यातले जे तांदूळ असतात ते दुसऱ्या दिवशी भाताला आपल्याला वापरायचे आहेत. तर ज्यांना ज्यांना कुंचन पाहिजे लवकरात लवकर बुकिंग करा, नम्र विनंती करते. घ्या कुंचन, सगळ्यांनी माझ्याकडून कुंचन घ्या. आणि हो, पायराइड, मनी मॅग्नेट, फिरोजा हे सगळ्यावर रामबाण इलाज आहे. 3 ब्रेसलेट मी तुम्हाला नेहमी सांगते की घ्या आणि बरेच जण घेतात. ते 3 ब्रेसलेट घेण्यासाठी 3चा कॉम्बो 2700 रुपयाला आजही आहे. ज्यांना हवे त्यांनी खालच्या नंबरवर लगेचच पैसे पाठवा, फोन पे किंवा गुगल पे पाठवा, स्क्रीनशॉट आणि पत्ता पाठवा. बाकी तुम्हाला सांगते, व्यसन जर तुमच्या पतीला कोणत्याही प्रकारचं असेल तर म्हणजे बाईपासून बाटलीपर्यंत, हे सांगते तुम्हाला, तर एमेथिस्ट नावाचं ब्रेसलेट आहे आपल्याकडे, जे आपण रेकी करून, म्हणजेच काय मराठीत सिद्ध करून तुम्हाला नावे दिले जाते. तेही तुम्हाला हवे असेल तर आपल्या व्हॉट्सअपला आहे. अजून एक सांगायचं, विद्यार्थ्यांसाठी, खास विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशन ब्रेसलेट किंवा ग्रीनजेड ब्रेसलेट, हे सुद्धा सक्सेस ब्रेसलेट, इंटरव्ह्यूचे ब्रेसलेट, थायरॉइड, प्रेग्नन्सी, लव्ह रिलेशनशिप, या सगळ्याचे ब्रेसलेट आपल्याला आहे. नजरदोष लागू नये त्यासाठीचे सुद्धा आहे. ज्या मुलांना, ज्या मुलं अभ्यास करत नाहीत किंवा जे ऐकत नाहीत किंवा ज्यांना परीक्षेत यश येत नाही, त्यांच्यासाठी खास सेवा, खास उपाय तुम्हाला हवा असेल तर तो पेड आहे आणि त्यासाठी तुम्हाला नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही माझ्यावर व्हॉट्सअपवर संपर्क साधू शकता. ते मात्र तुम्हाला एक्स्ट्रा काही माझ्याकडून उपाय हवे असतील, रेमेडी हव्या असतील, तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी रेकी हवी असेल, जसं की दुखणं, शिक्षण, त्याच पद्धतीने पैसा, बाहेरचा नाद असेल, पतीला व्यसन असेल, तर ताई आम्हाला तुमच्याकडून रेकी हवी आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर ती खास रेकी आहे. 3 दिवस, 7 दिवस, त्याचप्रमाणे 15 दिवस, 21 दिवस अशी वेगवेगळ्या रेटमध्ये रेकी आहे. तर ती लांबूनच करता येते. तर त्यासाठी सुद्धा तुम्ही व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावर संपर्क साधावा. खूप छान रिझल्ट आहेत आपले, खूप म्हणजे खूप छान रिझल्ट आहेत. त्यासाठी तुम्हाला तुमचं नाव फक्त द्यावं लागेल आणि जन्मतारीख द्यावी लागेल आणि पैसे भरावे लागतील. पेड आहे कारण ते. तर ज्यांना तसंही हवंय त्यांनी संपर्क साधा, वस्तू हव्यात त्यांनी संपर्क साधा. बाकी फ्री मधलं जे आहे ते मी रोज व्हिडिओमध्ये कळकळीची विनंती करत असते की या गोष्टीसाठी ही सेवा करा, तर या सेवा पण नक्की करा. श्री स्वामी समर्थ.